वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार. 13 दिवसांपासून सुरू असलेल्या चौकशीनंतर कराडला आज केज कोर्टात हजर करणार. खंडणी प्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यामध्ये 25 कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती. लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता. संतोष देशमुख हत्येच्या तपासासाठी नवी एसआयटी. आयपीएस डॉक्टर बसवराज तेलींच्या नेतृत्वात नवी टीम. आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबियांनी आक्षेप घेतला होता. केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा. आज दुपारी बसवराज तेलींना भेटून माहिती घेणार. मस्साजोगच्या ग्रामस्थांना सामूहिक आत्मदहन आंदोलन 1 दिवस पुढे ढकलण्याचं आवाहन. बाळासाहेब ठाकरे स्मारकाच्या अध्यक्षपदावरून उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली. शिंदेंच्या शिवसेनेचा मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव. सिल्लोड विधानसभा निवडणूक यापुढे लढणार नाही. माजी मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा. आगामी नगरपरिषद निवडणूक ही शेवटची. सिल्लोडकरांना भावनिक साथ. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार. मराठा सैन्याच्या शौर्याला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वंदन करणार. मुख्यमंत्र्यांच्या विनंतीला केंद्राचा मान. सोयाबीन खरेदीसाठी 31 जानेवारीपर्यंत मुदतवाढ. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान यांची घोषणा. एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट. शक्तीपीठ महामार्गाचं काम सुरू करा. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश. तर कोल्हापुरातून शक्तीपीठ महामार्ग जाणार नाही. हसन मुश्रीफांकडून नकार घंटा कायम. राम मंदिर प्रतिष्ठापनेनंतरच देशात खऱ्या स्वातंत्र्याची मुहूर्तमेढ. सरसंघचालक मोहन भागवतांचं प्रतिपादन. पौष शुक्ल द्वादशी ही प्रतिष्ठा द्वादशी म्हणून साजरी करण्याचं आवाहन. महाकुंभ मेळ्यात आज साधू महंतांचं पहिलं शाही स्नान. पेशवाई प्रथेनंतर साधू महंतांच्या 13 आखाड्यांचा क्रम. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.